अमरावती येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मौजे आलियाबाद येथे प्रस्तावित आहे। मात्र महाविद्यालयासाठी निवडलेली जागा हे वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय या जागेवर कोणतेही वनेत्तर कामे करता येणार नाहीत। सदर कायदेशीर तांत्रिक अडचण आणि जनहित लक्षात घेता सदरची प्रस्तावित मौजे आलियाबाद येथील जागा बदलवून अमरावती येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पर्यायी जागा निश्चित करण्याबाबत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना पत्र दिलंय। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे अवगत करताना आमदार महोदयांनी नमूद केलंय की अमरावती येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचं बांधकाम करण्याकरिता आशियाई विकास बँक अर्थसहाय्य करणार आहे। त्या अनुषंगाने आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी अमरावती वन विभाग कार्यालयात एन्व्हायरमेंट इकोसेफगार्ड सर्वे करण्यासाठी आले असता सदरची प्रस्तावित जागा वन विभागाच्या आयडेंटिफाईड फॉरेस्ट क्षेत्रात मोडत असल्याचं निदर्शनास आलंय। या संदर्भात उपवन संरक्षक अमरावती वन विभाग यांनी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना संदर्भीय पत्रान्वये कळविला आहे की मौजे आलियाबाद येथील गट नंबर 9/1 मधील 11.29 हेक्टर आर क्षेत्राचा समावेश अमरावती वन विभागाच्या मंजूर कार्य आयोजनेमधील एरिया आयडेंटिफाईड ॲज फॉरेस्ट विदिन द डिक्शनरी मिनिंग ऑफ फॉरेस्ट अर्थातच वन म्हणून ओळखला जाणारा प्रदेश या यादीमध्ये होतो। त्यामुळे केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय या जागेवर कोणतेही वनेत्तर कामे करता येणार नाहीत। याबाबत सुद्धा आमदार महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे अवगत केलंय। तसेच आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी पत्राद्वारे अधोरेखित केलं आहे की मौजे आलियाबाद येथे निश्चित केलेली जागा ही शहरापासून 12 किलोमीटर लांब असल्याने बहुतांश रुग्णांना विशेषतः मेळघाट सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तिथे पोहोचणं अत्यंत गैरसोयीचं व वेळखाऊ ठरेल। अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सर्वसामान्य रुग्ण व ग्रामीण भाग व धारणी मेळघाट सारख्या भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा व आरोग्य सुविधांचा लाभ सहजतेने उपलब्ध व्हावा म्हणून रुग्णालयासाठी पर्यायी जागा म्हणून स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसर येथे उपलब्ध असलेली 23 एकर जागा शहराच्या मध्यभागी असून महाविद्यालय उभारणीसाठी अत्यंत योग्य आहे। तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या 75 एकर जागेपैकी 25 एकर जागा अथवा मौजे रहाटगाव सर्वे नंबर 121 येथील 23 एकर जागा त्याचबरोबर मोसिकॉलची 25 एकर जागा देखील प्रकल्प उभारणीसाठी सोयीची ठरेल। अशा पर्यायी जागांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा। मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा बदलवून आपण सुचविलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सुयोग्य जागेस तात्काळ मान्यता देण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे अशी मागणी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून केली आहे।